मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,264 वरती. 23,264 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या मार्केटमध्ये सेम प्राइजेक्शन झालेली होती. म्हणजे काल पण तशाच प्रकारे मार्केटचा बिहेव होता आणि आज पण तसाच होता. ठीक आहे, डे लो पासून मार्केट थोडं रिकवर झालं आजच्या दिवशी. त्यानंतर गेलं कॉन्सोलिडेशनमध्ये. एक महत्त्वाचा रेजिस्टन्स मार्केटने पार केलेला होता पण तिथे सस्टेन झालं नाही. तिथून मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग आली आणि एक महत्त्वाचा सपोर्ट आजच्या दिवशी मार्केटने ब्रेक केलेला होता. तर मार्केटमध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये समजल्या पाहिजे. ठीक आहे, ॲनालिसिस आपण नंतर केलं पाहिजे. जो पण स्टॉक तुम्हाला बाय करायचा असतो किंवा जेव्हा तुम्हाला एखाद्या इंडेक्समध्ये ट्रेडिंग करायची असते तर त्याचं तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे की मला काय करायचं, कोणत्या ठिकाणी काय करायचं, कोणत्या ठिकाणी बाय करायचं, कोणत्या ठिकाणी सेल करायचं, माझ्यासाठी कोणत्या महत्त्वाचे लेवल असणार या ठिकाणी, त्याचं तुम्हाला अगोदर ॲनालिसिस करायचं असतं. त्यानंतर तुम्हाला तिथे एक्झिक्युशन करायचं असतं, मला बाय करायचं की सेल करायचं. आता हे ॲनालिसिस आपण करतोय डायरेक्ट 5 मिनिटांमध्ये. 5 मिनिटांमध्येच आपण या ठिकाणी ॲनालिसिस करतोय. सकाळच्या वेळेला आपल्याला काय दिसलं, मार्केट इथे रिकवर होताना दिसलं आणि आपण मार्केटमध्ये एक रेजिस्टन्स आहे असं म्हटलं होतं बघा. ही लेवल मार्केटसाठी रेजिस्टन्स म्हणजे 23,300. ही लेवल मार्केटसाठी रेजिस्टन्स आहे आपण सकाळी लाईव्हवरती म्हटलं होतं. ठीक आहे, म्हणजे मार्केट काय व्हायचं, थोडं रिकवर होण्याचा प्रयत्न करायचं, खाली यायचं तिथूनच. ठीक आहे, पुन्हा मार्केटवरती गेलं, या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिला. रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिल्यानंतर ही जी प्राइजेक्शन या ठिकाणी झाली तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे मार्केट आता या ठिकाणी सस्टेन होते असं समजतंय आपल्याला. म्हणजे आता इथून ते वरती जाऊ शकतं. जसं सकाळी इथे आपण ट्रेंड लाईन पण ड्रॉ केलेली होती. ट्रेंड केव्हा चेंज होत असतो ते पण आपण इथे बघत असतो. मार्केट केव्हा रिकवर होत असतं ते पण आपण इथे बघत असतो. पण त्यानंतर हा झोन जर बघितला, मार्केट तुम्हाला ह्या झोनमध्ये साईडवेज दिसणार. इथे हा एक झोन बघा, इथे मार्केट येऊन सपोर्ट घ्यायचं आणि इथे मार्केट थोडंसं कॉन्सोलिडेशनमध्ये गेलं होतं बघा. आता इथून ब्रेकआउट तर दिला मार्केटने ब्रेकआउट दिला. पण कालच्या दिवशी पण बघा मार्केटने ब्रेकआउट दिला होता पण कंटिन्युअसली मार्केट इथून वरती गेलं नाही. तशाच प्रकारे मार्केट इथं खाली आलेलं होतं आज पण आणि सपोर्ट घेतला पुन्हा इथे. म्हणजे 23,300 हा मार्केटसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट होता. ठीक आहे, कालच्या दिवशी पण हाच सपोर्ट होता. दाखवतो मी तुम्हाला चार्टवरती. इथे या, इकडे पाठीमागे या, कालचा चार्ट. इथे मार्केट इथे येऊन सपोर्ट घ्यायचं कालच्या दिवशी सेम लेवल आणि इथे रेजिस्टन्स घ्यायचं बघा ह्या लेवलला. म्हणजे इथे साईडवेज ट्रेड करत होता हा एक झोन. नंतर मार्केटने हा सपोर्ट ब्रेक करून टाकलेला होता शेवटी. तशाच प्रकारे आज पण झालेलं होतं. म्हणजे असं म्हणू शकतो की चार्ट सेम बनले कालचा आणि आजचा. इथे बघा हा सपोर्ट, हा एक सपोर्ट. इथे मार्केट आज सपोर्ट घ्यायचं. नंतर मार्केट जेव्हा टॉपपासून खाली आलेलं होतं इथे पुन्हा बाउन्स घेतला मार्केटने पण नंतर हा सपोर्ट ब्रेक करून टाकलेला होता. इथे झाली सेलिंग. माझ्यामध्ये 3 वाजता झालेली होती सेलिंग. ही मोठी कॅन्डल जी दिसते ना ही 3 वाजताची असणार. 3 वाजता आपलं मार्केट इथे निगेटिव्ह झालेलं होतं. म्हणजे 3 वाजताच्या कॅन्डलने हा सपोर्ट ब्रेक केलेला होता 23,300चा आणि मार्केट खाली आलं. मग इथून म्हणजे 20-25 मिनिटांमध्येच मार्केट आपल्याला खाली येताना दिसलं. क्लोजिंग इथेच आलेली. काल पण जवळजवळ मार्केट इथेच क्लोज झालेलं होतं आपलं. सेम प्राइजेक्शन मार्केटमध्ये झालेली होती. मार्केट रिकवर झालं, एक रेजिस्टन्स ब्रेक केला पण त्याच्यावरती कंटिन्युएशन नाही झालं. इथे बघा वरच्या साईडला ही लेवल होती, दाखवतो मी तुम्हाला. ही या लेवलच्या वरती मार्केट जात नाही. इथं ब्रेकआउट देत आहे, इथे पण ब्रेकआउट देत आहे पण इथे कंटिन्युएशन होत नाही. लक्षात घ्या, हा एक हर्डल आहे. खाली सपोर्ट बनतो, ही लेवल सपोर्ट बनते. मार्केट नंतर शेवटी या सपोर्टला ब्रेक करून टाकतं. इथे पण बघा सपोर्ट ब्रेक झाला आणि इथे पण बघा सपोर्ट ब्रेक झाला. सेम प्राइजेक्शन मार्केटमध्ये झालेली आहे आजच्या दिवशी पण. तुम्हाला जास्त ॲनालिसिस करायची गरज नाही. लेवल तुमच्यासाठी त्याच असणार. ज्या काल आपण डिस्कस केलेल्या होत्या लेवल त्याच लेवल असणार आहे. एक्स्ट्रा जास्त इथे ॲनालिसिसची आपल्याला गरज पडणार नाही. जसं मार्केट टॉपपासून एक निगेटिव्ह प्राइजेक्शन बनवत आलेलं होतं. एक खाली यायचं, पुन्हा बाउन्स घ्यायचं पण या हायपर्यंत जात नव्हतं, ते खाली यायचं. अशा प्रकारची ही निगेटिव्ह प्राइजेक्शन झाली इथे. मग आता इथून मार्केटला जर रिकवर व्हायचं असेल ना, पुन्हा ह्याच लेवल ज्या आपण काल डिस्कस केलेल्या होत्या म्हणजे 23,300 हा मार्केटसाठी असणार पहिला रेजिस्टन्स. दुसरा रेजिस्टन्स हीच लेवल असणार आहे जी आज पण होती. 23,362 हा मार्केटसाठी असणार दुसरा रेजिस्टन्स. आणि तिसरा रेजिस्टन्स निफ्टीचा ऑल टाईम आहे 23,411 आहे. ही लेवल म्हटली ना 23,411 आहे रेजिस्टन्स तिसरा. हे टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटसाठी काय रेजिस्टन्स असणार. 2 दिवस झाले
मार्केट ह्या लेवलच्या वरती थांबत नाही, म्हणजे क्लोज मार्केटच्या वरती येत नाही, क्लोज खाली येऊन जातोय. आपल्याला क्लोज वरती पाहिजे असतो. जेव्हा आपण एखादा स्टॉक किंवा इंडेक्स असतो अपट्रेंडमध्ये जात असेल, एका रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल, तर तिथे थांबायला पाहिजे. तो क्लोज खाली येऊन देतोय, तसं व्हायला नको. हे स्ट्रक्चर काय होत जातं मग निगेटिव्ह. मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॉल रायटिंग होत असते आणि मार्केट आपलं खाली येऊन जात असतं. तिथे सस्टेन जर झालं तर ते कॉल रायटर जे असतात ना, ते आपल्या पोझिशन स्क्वेअर अप करत असतात. त्यांनी जर आपल्या पोझिशन स्क्वेअर अप केल्या तर मार्केट पुन्हा आपलं वरती जात असतं. शॉर्ट कव्हरिंग मूव्ह मार्केटमध्ये येत असतात मग. ठीक आहे, तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल आपल्या असणार. जेव्हा मार्केट हे लेवल ब्रेक करत जाईल, आपलं मार्केट तसं वरती जाणार. मार्केटसाठी सपोर्ट कोणते असणार महत्त्वाचे? पुन्हा 23,250 ही लेवल मार्केटसाठी काय असेल? पहिला सपोर्ट. त्यानंतर 23,200 हा मार्केटसाठी असणार दुसरा सपोर्ट. हे सपोर्ट जर ब्रेक झाले तर मार्केट आपलं पुन्हा इथे वीक होत जाणार आणि जशी निगेटिव्ह प्रायजेक्शन टॉपपासून बनते त्याचं कंटिन्युएशन होत जाणार. समजा मार्केट फ्लॅट ओपन होत आहे, सुरुवातीला जर थोडीशी बाईंग आली, पण ह्या रेजिस्टन्सला ते ब्रेक करत नाही. 23,300ला ते खाली येत आहे, पुन्हा 23,250च्या सपोर्टला ब्रेक करून टाकतंय. म्हणजे काय होईल? प्राईज आपल्या इथे हायला पण ब्रेक करणार नाही. हे जे स्विंग हाय बनत असतात यांना पण ब्रेक करणार नाही, ती इथे खाली येणार आणि असं निगेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला चार्टवरती दिसणार. मग आपण म्हणत असतो की आता इंडेक्स आपला इंट्राडेमध्ये 5 मिनिटांमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये येत आहे. मग आपण इथे सेलच्या संधी बघत असतो. एक लेवलला जर ब्रेक केलं मार्केटने, काही निगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला दिसली, तर मग आपण तिथे पुट बाय करत असतो. तशाच पद्धतीने ट्रेंड रिव्हर्सल केव्हा होत असतो? जेव्हा मार्केट ह्या 23,300च्या रेजिस्टन्सला ब्रेक करेल, तिथं थांबेल आणि इथून जेव्हा कंटिन्युएशन करत असतं, तेव्हा मग इथे ट्रेंड रिव्हर्सल होत असतो. मग त्यासाठी आपण चार्टवरती ड्रॉईंग करायचं. लाईव्हवरती पण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्हाला जर काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही चार्टवरती ड्रॉईंग केलं पाहिजे. बहुतेक जणांचं ड्रॉईंगच नसतं. मग तुम्हाला सपोर्ट, रेजिस्टन्स, कोणत्या ठिकाणी मार्केट बाउन्स घेणार हे कसं समजणार? त्यासाठी तुम्ही चार्टला ड्रॉ केलं पाहिजे. समजलं? चार्टला ड्रॉ करण्यासाठी मग तुम्ही जायचं, इथे टूलचे ऑप्शन असतात खूप सारे, जायचं आणि असं चार्टला इथे ड्रॉ करून घ्यायचं. म्हणजे त्यावरून तुम्हाला काय समजतं? ट्रेंड, की मार्केट आता आपलं केव्हा रिकवर होऊ शकतं. जसं मार्केट काय करतं, इथे रेजिस्टन्स घेतं या लेवलला, पुन्हा खाली येतं आहे, पुन्हा ह्या लेवलला रेजिस्टन्स घेतं आहे, पुन्हा खाली येतं आहे. मग हे मार्केट ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट देतं आहे का? तिथून कंटिन्युएशन करत आहे का? या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. म्हणजेच ट्रेंड रिव्हर्सल त्या ठिकाणी होतो आहे का ते आपल्याला बघायचं असतं. ट्रेंड रिव्हर्सल आपण त्याला म्हणत असतो. जसं काल स्ट्रक्चर होतं तसं स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसतं आहे. ठीक आहे, आणि जेव्हा पण तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतात, स्टॉपलॉसचा वापर करत चला. मनात स्टॉपलॉस पकडू नका. मार्केटमध्ये आपल्याला दिसतं आहे की मार्केट एका रेजिस्टन्सला ब्रेक करतं आहे, मला तिथे लॉंग जायचं आहे. समजा कोणी जरी ते ॲग्रेसिव्हली इथे गेलेलं असतं लॉंग, म्हणजे एखादा कॉल ऑप्शन त्याने जर बाय केलेलं असतं की ते एक रेजिस्टन्स मार्केट ब्रेक करतं आणि ते पण कॉन्सल्टेशन नंतर, मग मी काय करतो, एखादा कॉल ऑप्शन इथे बाय करून टाकतो आणि मला इथे स्टॉपलॉस लावाच लागेल. ठीक आहे, छोटासा का होईना तुम्ही स्टॉपलॉस लावला पाहिजे. ॲग्रेसिव्ह जरी एंट्री घेताय तुम्ही, तुमचा स्टॉपलॉस असलाच पाहिजे. आणि जर तुम्ही नाही लावला स्टॉपलॉस, असं नाही की तुम्ही एंट्री घेतल्यानंतर मार्केट वरतीच जाणार, मार्केट खाली पण येऊ शकतं. आलं खाली, मार्केट अशा पद्धतीने आलं खाली, तर लॉस फक्त तुम्हाला छोटा होत असतो. मग जर तुम्ही एखाद्या ऑप्शनला इथे होल्ड करत बसले, ओव्हरनाईटमध्ये पण घेऊन गेले समजा, आणि दुसऱ्या दिवशी पण मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि ते कंटिन्युअसली जर खाली आलं इथे, तर मग तुमचं नुकसान इथे मोठं होऊन जात असतं. त्यासाठी मार्केटमध्ये छोटी रिस्क घ्यायची, म्हणजे छोटा लॉस घ्यायचा असतो आणि बाहेर पडायचं असतं. त्यासाठी स्टॉप लॉस ऑर्डरचा वापर तुम्ही करायचा असतो. समजल्या या गोष्टी सर्वांना? इंडेक्स केव्हा रिव्हर्सल देऊ शकतो, केव्हा खाली जाऊ शकतो, ते स्ट्रक्चर आपण कसं ओळखायचं, ते थोडक्यात मी तुम्हाला आजच्या दिवशी या ठिकाणी सांगितलेलं होतं. तर व्हिडिओ नक्की सर्वांना आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे, कॉमेंट नक्की करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.